नमस्कार मित्रांनो, माझं नाव गीता. काही दिवसांपूर्वी मी एक कादंबरी वाचायला घेतली. शिवनेत्र बहिर्जी नाईक, लेखक प्रेम धांडे. स्वराज्याचे गुप्तहेर बहिर्जी नाईक यांच्या संपूर्ण कार्याचा वेग घेणारी पहिली कादंबरी. मित्रांनो, जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर प्रेम करतात किंवा ज्यांना वाचायची आवड आहे, अशा वाचकांनी जरूर नक्कीच ही कादंबरी वाचली पाहिजे. कसं आहे ना, आतापर्यंत आपण राजांचे जे पण पिक्चर्स आले, त्यात ज्या कथा होत्या किंवा आपण इतिहास वाचला, त्यामध्ये काही गोष्टी अजूनपर्यंत आपल्यापर्यंत कळाल्या नाहीत. त्या अशा की स्वराज्यासाठी राजांसोबत मावळे आपले योद्धे लढले, पण अप्रत्यक्षरित्या आणखीन असे मावळे होते, असे योद्धे होते जे बहिर्जी नाईक यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पथकात गुप्तहेर म्हणजेच स्वराज्याचे बाज म्हणून लढले. पण त्यांचं नाव आपल्यापर्यंत नाही आलेलं आहे, कारण ते बाज आणि गुप्तहेर याचा अर्थ ते मावळे स्वराज्याचेच, पण ते मोगलांच्या सैन्यात गेले आणि तिकडे काय गोष्टी घडतात त्या सर्व आपल्या स्वराज्याच्या रक्षणासाठी राजांपर्यंत पोहोचवायच्या. हे त्यांचं काम असायचं. पण ह्यामध्ये जर त्यांच्याकडून काही चूक झाली तर मृत्यू हा नक्कीच. पण त्याची तमा न बाळगता, म्हणजे जेव्हा बहिर्जी नाईक यांच्या पथकामध्ये त्यांनी प्रवेश घेतला, त्या मावळ्यांनी योद्धा बनण्यासाठी, बाज बनण्यासाठी, गुप्तहेर बनण्यासाठी, त्याच वेळी त्यांनी मरणाला स्वीकारलं. मरणाची भीती त्यांच्या मनातून काढून टाकली आणि पुन्हा ते आपल्या घरी परतणार नाही याची हमी सुद्धा त्यांना होती. पण फक्त राजांवरचं प्रेम, आपल्या स्वराज्यावरचं प्रेम यासाठी ते लढले. पण त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती नाहीये आणि ती माहिती प्रेम धांडे लिखित शिवनेत्र बहिर्जी या कादंबरीमध्ये आहे. मित्रांनो, जेव्हा ही कादंबरी मी वाचत होते, दिसायला ही एवढी मोठी असली तरीही वाचताना तुम्हाला कळणार सुद्धा नाही की कसे दिवस पलटत आहेत. कारण ज्या पद्धतीने ही लिहिली आहे, इतक्या सोप्या पद्धतीने, इतकी सोपी भाषा वापरलेली आहे. आणि जेव्हा मी ही कादंबरी वाचत होती, मला असं वाटत होतं की मी या काळात नाहीये, मी कलियुगात नाहीये. सध्या मी इतिहासामध्ये पोहोचलेली आहे. माझ्या आजूबाजूला या सगळ्या गोष्टी घडतायत आणि त्या मी माझ्या डोळ्यांनी पाहते. आणि कधी कधी तर मी माझ्या डोळ्यातल्या पाण्याला सुद्धा आवरू नाही शकले, कारण आपले योद्धे ज्या पद्धतीने लढलेत त्याचा आपण विचार पण नाही करू शकत. सध्या परिस्थिती खूप बेकार आहे बाहेर. आता सध्या एक गोष्ट घडली पहलगाममध्ये. आता त्यासाठी आपली सरकार काय करेल काय नाही करेल ते सरकारवर आहे. पण हा विचार येतो की आता जर राजे असते तर काय केलं असतं. विषयांतर नको. तर जे वाचक आहे, ज्यांना वाचनाची आवड आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर ज्यांचे प्रेम आहे, त्यांनी ही कादंबरी नक्कीच वाचावी आणि आपले जे बाज, जे योद्धे आहेत त्यांच्याबद्दल नक्कीच माहिती मिळवून घ्यावी. तर मला ही कादंबरी प्रचंड आवडलेली आहे, प्रेम धांडे लिखित. धन्यवाद, तुम्ही ह्या पद्धतीने ही कादंबरी लिहिली आणि आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली. तर जाता जाता एवढंच बोलेल. शिवबांच्या खडतर वाटेवरले पाय घड जे जाहले, एक जन्मी 1000 रूपांचे भाग्य तयांना लाभले.
वैराग्याचा शोक न केला, लालसा ना कीर्तीची. रहस्य हेच जयांचे लौकिक, ऐसे ते शिवनेत्र बहिर्जी. लेखक प्रेम धांडे. धन्यवाद.